प्रियानो, देवबापाची इच्छा आहे की आपण देवाचं वचन वाचावं, ते समजून घ्यावं, त्याचा अर्थ काय आहे तो समजावा आणि आपल्या जीवनासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी देवबापाची महान योजना काय आहे हे याच्यातूनच त्या ठिकाणी समजून घ्यावं. आणि म्हणून कुठलाही चर्च असो, ते बायबल आधारित चर्च असणं आवश्यक आहे. कुठलाही ख्रिस्ती व्यक्ती असो, त्याचं जीवन देवाच्या वचनावरतीच त्या ठिकाणी उभं राहिलेलं असायला पाहिजे. देवाचं वचन आपल्यासाठी पायाभूत आहे, मूलतत्व यातले. याच्यातून जे सिद्धांत आपल्याला समजतात, देव कोण आहे, त्याचं त्रिएकत्व काय आहे, येशू ख्रिस्त कोण आहे, पाप काय आहे, तारण काय आहे, पापांची क्षमा काय आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दिलेलं जे प्रायश्चित्त अर्पण आहे ते काय आहे, देवाने आपल्याला त्याची मुलं म्हणून कशा प्रकारे त्या ठिकाणी नवीन जन्म दिलेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यातून कळतात. मंडळी कोण आहे, मंडळीची कर्तव्य काय आहे, हे सर्व काही फक्त केवळ आणि केवळ देवाचं पवित्र शास्त्रच आपल्याला सांगू शकतो. आणि म्हणून आज आपल्याला या बायबलकडे त्या ठिकाणी या पवित्र देवाच्या वचनाकडे वळणं आवश्यक आहे.